लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रायगड लोकसभा मतदारसंघ भलत्याच कारणाने चर्चेत आलाय। रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। तर त्यांच्या विरोधात गेली 2 टर्म म्हणजेच 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांना महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आले। यंदाच्या निवडणुकीत विजय व्हावा यासाठी दोनही नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करतायत। मात्र ही जागा सध्या एका आगळ्या-वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे। मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळण्यात आली आहे, अशी ही सर्व दूरचर्चा आहे। या चर्चेमागचं नेमकं कारण काय तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। महाराष्ट्रासह रायगडमध्येही आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। या ठिकाणी दोन्ही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने रायगडमधली फाईट टफ होण्याची चिन्ह दिसतात। दोन्ही नेत्यांनी विजयासाठीचं प्लॅनिंग केलंय। हे सगळं सुरू असताना या दोन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। त्याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे रायगड लोकसभेच्या निवडणुकीसाठी इथून उभा असलेले उमेदवार गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरलेत। त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे मतफुटीचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। नाम में क्या रखा है, अर्थात नावात काय आहे, असं थोर नाटककार शेक्सपियर यांनी म्हटलंय। काहींसाठी नावात काही नसेल, पण काहींसाठी नावातच सर्व काही असतं। आणि हे समजून घ्यायचं असेल तर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना विचारलं तर तेच सांगतील जेव्हा त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरतो आणि त्यांच्यामुळे काही मतांच्या फरकानेच पराभव होतो। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते मैदानात असताना अपक्ष उमेदवार म्हणून अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते नावाच्या उमेदवारांनीही उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे इतर 2 अनंत गीते मैदानात उतरल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांची डोकेदुखी वाढली आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। तर महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादीचे सुनील दत्तात्रय तटकरे यांच्या विरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या सुनील दत्ताराम तटकरी यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला होता। त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचंही टेन्शन वाढलं होतं। परंतु काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि यामध्ये सुनील दत्ताराम तटकरी यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मात्र अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार ही निवडणूक लढवणार आहे। मागील निवडणुकीचा आढावा घेतला तर सुनील तटकरे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार होता। त्याला 9849 मतं मिळाली होती। यामुळे तटकरेंचा अवघ्या 2000 मतांनी पराभव झाला होता। तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकरेंना मिळाली होती। 1991च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे दत्ता पाटील यांनाही नाव साधर्म्यामुळे चांगलाच फटका बसला होता। दोन्ही उमेदवारांचे नाव सारखं असल्यामुळे शेकापचे दत्ता पाटील अडचणीत आले होते। आता रायगडसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे। त्यामुळे अनंत गीतेच्या नावाशी साधर्म्य नाव असलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे केवळ उमेदवारच नाही तर मतदारांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनंत गीते यांना याचा फटका बसणार का, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।